हाय हॅलो नमस्कार. मी लता सहकुटुंब या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर संध्याचा टाईम झालेला आहे. उद्या आमच्या दक्ष बाळाचं बोरनान आणि हळदी कुंकवाचा मी कार्यक्रम ठेवणार आहे, कारण उद्या आहे गुरुवार. तर गुरुवारच्या दिवशीच ठेवायचं कारण म्हणजेच महालक्ष्मीचा वार पण असतो. म्हटलं हळदी कुंकवाचा कार्यक्रम ठेवा. त्याचबरोबर दक्षच्या मागच्या वर्षी जसं आम्ही बोरनांचा कार्यक्रम ठेवला तसं दोन्ही एकत्र ठेवणार आहोत. तर आता मी सध्या टेरेसवर आले आहे, तर संध्याकाळचा टाईम झालेला आहे. तर डेकोरेशनसाठी जे काही काईट्स वगैरे असतात ते मागच्या वर्षी आम्ही बनवले होते तेच वापरणार आहेत. ते इथे वरतीच आहे, तर ते मी खाली घेऊन जाणार तुम्हाला दाखवते. आणि खास मी नऊवारी साडी नेसणार आहे, ग्रीन कलरची माझ्या आईची आहे. म्हणजे ती ॲक्च्युली 10वारी आहे, परंतु आता ती मला नेसायची आहे. बघू आता उद्या कसं जमते ते. आणि त्यावर मी खास मी स्वतः शिवलेला ब्लाऊज आहे, वेलवेटचा आहे, त्यावर मॅचिंग होईल असा घेतलेला आहे. तर उद्याचा जो व्हिडिओ खूप खास असणार, तो पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर आता डेकोरेशनसाठी काय काय सामान आणणार आहे ते पण मी सांगितलेलं आहे. सानूज पप्पा येताना घेऊन येतील. उद्या जे लागणारे बोरणांसाठी लागणारे मुरमुरे असतात, बोरं वगैरे, चॉकलेट्स, बिस्किट्स वगैरे ते सगळं घेणार आहे. आणि वाणासाठी मी नेमकं काय देणार आहे हे नक्कीच तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघून खूप खास असणार आहे. ज्या श्वासने येणार हळदी कुंकवासाठी त्यांना मी छानसं वाण देणार आहे, जेणेकरून त्याचा त्यांना पुढे फायदा पण होईल आणि खूप छान असणार. तिथं तुम्हाला व्हिडिओच्या व्हिडिओमध्येच पाहायला भेटेल. चला तर इथे पाहू शकतो माझ्या मस्त आमची तुळस सजलेली आहे, खूप छान ग्रीनरी आहे. चला तर मी आता जे साहित्य आहे ते तुम्हाला दाखवते, की मी ते काढूनच ठेवलेलं आहे. ठीक आहे, ते जे असतात ते मागच्या वर्षीच हे केलेलं आहे. छोटे काईट्स वगैरे बनवलेले आहेत, छोटेसे काईट्स बनवून ठेवलेले आहेत. आता पण छोटे छोटे असे काईट्स आता हे नीट करून ठेवते. जे लागतील ते मी वापरणार. आयुष्यामध्ये खूप सारे फ्लॉवर्स आहेत, यातले जे काही चांगले असतील ते मी वापरणार. ते काईट्स स्वतः मी कार्डशीटच्या मागच्या वर्षी बनवले होते. आता ते यूज करणार आहे. मस्त आहे सगळ्यात. एक एक खाली घेऊन जाणार आहे त्याच्यातच ठेवते. आणि हा जो ब्लाऊज आहे, तर हा वेल्वेचा ब्लाऊज मी स्वतः शिवलेला आहे. तर मला संक्रांतीला घालायचा होता, परंतु त्याचे जे लटकन मला काही भेटले नाही. तर हा आता मी म्हटलं दक्षचं बोरनानं हळदी कुंकू त्यावेळेस घालता येईल, तर त्यावेळेस मी हा यूज करणार आहे. इथे जे काईट्स आहेत मी ठेवले ते मला आता खाली येऊन जायचे. ते स्प्रे चांगले मस्त सरळ करून मी ठेवणार आहे, जेणे मला वापरता येईल. आणि सान्विका आणि सान्विकाचे पप्पा बाहेर गेले होते. उद्याचे जे सामान काही आणायचं होतं आणि त्यांची डॉक्टरची अपॉइंटमेंट होती सान्विकाची. तर येता येतं त्यांना म्हटलं नर्सरीतून काही प्लॅन्ट्स वगैरे छान भेटतात का ते पाहून या एकदा. उद्या म्हणजे घेता येईल. इथे जवळच आहे नर्सरी, तिथे गेले होते. पाहू शकता खूप व्हरायटी आहेत, खूप छान छान मस्त इथे प्लॉट आहेत. आणि ते जे रोपं ठेवण्यासाठी कुंड्या आहेत वेगवेगळ्या. त्याचं सान्विकानं मला व्हिडिओ कॉल केला होता की मम्मी खूप छान आहे. कॅक्टसचं रोप तिने स्पेशली मला दाखवलं होतं. तिथे पाहू शकता प्रचंड झाडे आहेत आणि मस्त खूप सुंदर सुंदर फुलं आहेत. तर पाहू आता कोणतं त्यातलं ते सिलेक्ट करतात. आणि 15 ते 20पर्यंत त्यांना मी रोपं म्हणलं पाहूया कशा रेंजमध्ये देतात एकदम. तर आज आम्ही सिलेक्ट करणार आहोत. त्यांना म्हणजे सिलेक्ट करून ठेवा आणि उद्या मग संध्याकाळी आणता येईल, कारण ते आदल्या दिवशी आणून ठेवून योग्य नाही, खराब होऊ शकतात. तर उद्या वाण म्हणून मला यातलेच प्लॅन्ट्स घ्यायचे आहेत. नेमके कोणते आणता यायचे ते आम्ही डिसाईड करू. ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच दिसेल. चला तर मग आता उद्याची भरपूर तयारी करायची आहे. त्यामुळे हा छोटासा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे. आणि जे काही साहित्य लागणार ते सगळं आजच मी तयारी करून ठेवली. ते डीमार्टला पण येतात, जाऊन येतील आणि सामान आहे ते आणतील. संध्याकाळच्या टायमाला मी नाक्यावर आले होते, काही साहित्य घ्यायचे होते, बोरं वगैरे. आणि इथे हे पाहू शकता हलव्याचे दागिने, ते मी पाहत होते कितीला आहे. परंतु आमचं दक्षबाळ यावेळेस तर काही घालणार नाही मला माहिती आहे, कारण तो मुकुट वगैरे बांधूनच देणार नाही. त्यापेक्षा म्हटलं आपण मोत्याचे दागिनेच त्याला वापरूया. पाहू शकता इथे खूप सारे साहित्य आहेत. आणि वाण म्हणून देण्यासाठी पण खूप छान इथे करंडे पण पाहू शकता आहेत. तर मी जस्ट विचारलं कसं आहे, तर हलव्याचे दागिने तर भरपूर महाग आहे, 150 रुपयाला आहे. आणि ते घेऊन काय पडणार, ते तर घालणार पण नाही त्यापेक्षा. आणि इथे मला एक छानशी ताट दिसलं, हे देवाला जे आपण नैवेद्य वगैरे दाखवतो त्यासाठी छोटंसं. त्यामध्ये पेला, वाटी आणि चमचा आहेत ते. तर बघूत नंतर कधी मला तर घ्यायचं असेल त्यावेळेस घेणार. आता मी पटकनी जे साहित्य लागत आहे ते मी घेऊन जाणार आहे आणि घरी जाऊन तयारी पण करायची आहे उद्याची. त्याचबरोबर आज छानसा एक नाश्ता मुलांना करायचं ठरवलेलं आहे. ते दोघं पण घरी येते, त्यांनी बोलले की मला असं नाश्ता बनवायचा आहे. इथे छानसे गोळ्या वगैरे त्या पण मी घेणार आहे. चला तर आता इथं मी नाश्त्याची तयारी करते. मुलांनी खास आज फरमाईश केली, त्यांना मेयोनीज टाकून ब्रेड सँडविच बनवायचं आहे. आणि ही आहे हरी चटणी, पुदिन्याची चटणी आहे आणि ब्रेड पण आहे. तर त्या जे काही साहित्य आहे ते सर्व मी चिरून घेतलेले आहेत. बटाटा उकडलेला आहे, टोमॅटो आहे, बारीक चिरलेला कांदा घेणार आहे, कोथिंबीर,
आणि पुदिन्याची जी चटणी असते, हिरवी चटणी, ती पण थोडीशी यूज करते कारण त्यामध्ये मिरची असते, तर सान्विकाला वगैरे ती आवडत नाही आणि दक्षबाळ पण जास्त करत नाही. त्यांना मेयोनीज खास करून खायचं होतं, तिथे पाहू शकता आहे. ही रेसिपी मी तुमच्याशी देते. त्यांना दोघांना 2 ब्रेड बनवायचे आहेत. त्यासाठी मी सर्वात अगोदर ब्रेडवर जे आमचं घरगुतीच आता हे तूप बनवतो आम्ही, जे म्हशीचं दूध आणतो त्याची साई काढून साचून ठेवली जाते आणि त्यानंतर मग त्याचं हे तूप केलं जातं. तिथे पाहू शकता दक्षबाळ मध्ये येत आहे, तर त्यावर लक्ष ठेवायचं आणि ते हात लावतो तो प्रत्येक गोष्टीला. तरी बघू अजून त्याला वरती चढता येत नाही. तर किचनवर सारखे लहान मुलं माहीत असेल तुम्हाला, लहान मुलं असली ना प्रत्येक गोष्ट नसती ती ओढाओढ. किचनमध्ये आलं की खूप लक्ष ठेवा कारण इथे पॅन मी गरम करायला ठेवलेला आहे. ती आहे हिरवी चटणी. पुदिन्याची चटणी ती थोडीशी लावते जेणेकरून चव येईल सँडविचला. तर माझ्यासाठी करायचं असलं तर मी जास्त लावते, पण ते पोरं खाणार आहे त्यामुळे थोडीशीच लावणार. दक्षची घाई त्याला खूप आवडतं. नवीन काही वस्तू म्हणजे काही खायचं बनवायचं असेल तर मध्ये मध्ये करतच असतं. तर पाहू शकता दक्ष आलेला आहे. तर पटकन आता त्यांच्यासाठी मी सँडविच बनवते. तीच पुदिन्याची चटणी अशी स्प्रेड केलेली आहे आणि त्यानंतर मग हे बटाट्याचे जे काप केलेले आहेत ते, कांदा वगैरे सगळं मी त्यावर लावणार आहे आणि मस्त सँडविच त्यांना बनवण्यात ते पाहू शकता. थोडंसं बारीक चिरलेलं आहे कांदे, बारीक, आणि जास्त पण कांदा टाकला तर ते खात नाही, तर बारीक कट करून केलेले आहे. बारीक मोठमोठी कट केली की त्यांना खाता येत नाही दोघांनासुद्धा. तर आता पाहूया मस्त. आणि आठवड्यातून एकदा मी करेन, त्यांना आवडीन त्यानुसार आवडीची सुट्टी दिवशी हमखास करते. ते पाहू शकता. आता हे लावून झालेले दोन्ही बाजूने. त्यावर थोडीशी काकडी, सान्विकाला काकडी पण आवडते आणि इथे उकडलेला बटाटा आहे तो पण ठेवते. दक्ष बाळासाठी खास करून उकडलेला बटाटा, कारण त्याला काकडी जास्त चावता येत नाही सध्या. आणि उद्याची तर व्हिडिओ खूप छान असणार आहे. उद्या मस्त सेलिब्रेशन असणार आहे, हळदी कुंकू असणार आहे, त्याचबरोबर दक्ष बोलणार पण आहे. मागच्या वर्षी पण मी असंच केलं तर एकाच दिवशी 2 कार्यक्रम घेतले होते, कारण त्यामुळे आता पुन्हा धावपळ होत नाही आणि परत कार्यक्रम ठेवण्यापेक्षा एकत्र ठेवलेला बरा. तर यावेळेस वाण म्हणून मी काय देणार हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दिसेल. तर ही रेसिपी तुमच्याशी मी शेअर करत आहे. खूप छान आहे, मुलांना आवडते आणि त्यात मेयोनीज टाकल्यामुळे त्याची टेस्ट खूप छान असते. गरम गरम असतानाच मुलांना खायला घातलं की छान, कारण ते थंड पडलं की छान किंवा चांगलं लागत नाही. चला आता आपलं सँडविच आपला सेट करून झालेले आहे. आता तवा मस्त गरम केलेला आहे. त्यावर आता ही एक साईड आधीच मी तूप लावून घेतले जेणेकरून ते जास्त कडक खाली होणार नाही. आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने तर ही माझ्यासाठी पाहू शकते, एक माझ्यासाठी पण करून घेतं मस्त. कारण ब्रेड असतात ना आम्ही 2 दिवसात संपवतो, जास्त दिवस ब्रेड ठेवत नाही कारण ते खराब होतात. तर म्हटलं चला मुलांसोबत आपण पण नाश्ता करून घेऊया. तर मी जास्त वापरलेले आहेत, मला पण आवडतं. मेयोनीजचं आम्ही भरपूर खातो आणि चटणी हिरवी मिरची जी आहे पुदिन्याची एकदम मस्त लागते. ही डीमार्टमधून आणलेली रेडीमेड असते आणि तिखट आहे जरा, आणि पुदिन्याचा फ्लेवर खूप छान येतो त्यामध्ये. तर हे दोघांचे सँडविच आता करून घेते मी. आणि ही मेयोनीज आहे त्यात ही मुलांना भरपूर आवडतं, तर त्यांच्यासाठी खास करून आणली जाते. तर ही मी जे बनवले सँडविच माझ्यासाठी त्याला पण मी आता लावून घेत आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे पण कमेंट करून सांगा. तुम्हाला आता दाखवते पूर्ण सँडविच तयार झालं तर कसं दिसतं मस्त. तर बॅक साईडला तर इथे मी तूप लावून घेतलेलं आहे आणि ते पण त्या साईडला. एका वेळी मी 3 सँडविच बनवू शकते. माझ्याकडे सँडविच बनवायचं ते आहेच भांडं, परंतु ते खराब थोडंसं झाले, ते कारण बिडाचं आहे, ते खाली पडलं थोडंसं खराब झालं. त्यापेक्षा म्हटलं पॅनमध्येच करावा, खूप छान होतं आणि मस्त होतात आणि पटकन होतात. तर दक्ष बाळ सँडविच वाटच पाहते की कधी आम्हाला खायला घेऊन येईल, कारण त्यांना प्रचंड सँडविच आवडतं खायला. संध्याकाळच्या टाईमला म्हटलं चला सुट्टी तर त्यांच्यासाठी खास करून. तर एक साईड भाजून झालेली, तर दुसऱ्या साईडला मी अशा पद्धतीने तूप लावून घेत आहे जेणेकरून आता पलटी मारायचं आणि मस्त सँडविच होते. कारण तूप नाही लावलं तर ते सगळे खाली ब्रेड चिकटतात. पाहू शकता खूप छान मस्त होतील. आणि चॅनल जर कोणी नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की सँडविच वगैरे त्यांना मी नाश्ता करून घेतो सँडविच झालेलं आहे, त्याच्यावर स्वयंपाक वगैरे करायला सुरुवात करायची आहे. आणि आमच्या सान्विकाला आज छानसं ड्रॉइंग पण सांगितलेलं आहे शाळेतून काढायला, ते पण दाखवते. इथं पाहू शकता आपले सँडविच तयार झालेले आहेत मस्त. तिघांचे पण झालेले आहेत, एक दगचं, एक माझं आणि एक सान्विकाला आहे. चला आता हे आम्ही पटकन खाऊन घेतो आणि हे खाऊन झाल्यानंतर मग स्वयंपाकाची पण तयारी करायची आहे. आणि त्यांना हे कट करून द्यावं लागतं. मुलांना ते कट केलं तरच सान्विकाला आणि त्यांना आवडतं. तर 2 पीस किंवा 4 पीस मी बनवून त्यांना बनवून देते. आणि ते गरम असतानाच ते कट करते मी, कारण थंड पडले ते कापता येत नाही आणि पॅनमध्ये वरती असल्यावर छान मस्त कट होतात. मेयोनीज आहे त्यामुळे एकदम गरम राहतं आपलं सँडविच. मेयोनीज किंवा आम्ही चीज पण सान्विकाला आवडतं, ते चीज कधीमध्ये आणतो, जास्त नाही यूज करत चीज. तर आठवड्यातून एकदा असं त्यांच्या आवडीनुसार थोडंसं त्यांना करावंच लागतं. चला आता ते सँडविच आपलं तयार झालेलं आहे मस्त. आता आम्ही खाऊन घेतो. आणि आजचा व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत नक्की पहा.
आणि उद्याचा तर खूप खास असणार आहे. मला तर भरपूर तयारी करायची. पाहू शकता ही सँडविच आपली तयार झाली. सगळे कट करून झालेले आहे. तर मी मुलांना हे खायला देते. कोणाला सँडविच खायचं आहे? सँडविच किसको खाना है ओ आजा. गरम आहे. अयो मला कसं झालंय सांगायला खाऊन. दक्षू मांडी घाल. आवडतं ना मांडी घाल नीट. सानू गरम आहे. मेवणीच गरम आहे. कसं लागतंय दक्ष? तू चला दे ग बारीक पीस काढून. कसं लागतंय दक्ष? हा एक पाहू शकता आमचे सँडविच कसे आहे. मस्त यात चीज आहे मध्ये भरलेला. तू खोल बरं थोडा. कसं आहे सँडविच? असं आहे काय सँडविच? हे याच्यामध्ये कधी पूर्ण चीज भरलेलं आहे. कसं लागते दक्ष सांग? कसं आहे? मी छान. आता मी पण एक माझं आहे, एक दक्षूचं, एक तुझं. बटाटा वगैरे सगळं खाऊन टाकायचं. दक्षू मी खाऊ का? तर इथे पाहू शकता सानिका ड्रॉइंग काढत आहे. म्हणजे शाळेमध्ये कॉम्पिटिशन आहे ड्रॉइंगची. तर त्यांना खूप सारे विषय दिले होते. त्यामध्ये तिने सेव्ह गर्ल्स हा विषय सिलेक्ट केला आणि त्यात थोडीशी मी पण तिला मदत केली. तर तिला खूप आवडलं. मस्त काढलेलं आहे आणि तिला करायला भरपूर आवडतं. दिदी स्केच कलर करते. म्हणलं तिला छानसं मोठा भेटलेला आहे. तर मस्त तिने ड्रॉइंग काढलेलं भेटली. त्यांना रेषावरून मारायच्या ड्रॉइंग पण तिला सांगितलं फिलिंग पण. त्यांना आपण प्रत्येक गोष्ट सांगावी लागते. त्यांना लवकर कळत नाही. तर आमच्या सानिकाचं ड्रॉइंग तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.